कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील बस चालकाला कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये मारहाणीची आणि त्याच्या तोंडाला काळं फासल्याची घटना काल सायंकाळी घडली आणि त्यानंतरचे पडसाद आता उमटायला सुरू झालेले आहेत। कोल्हापुरातून बेळगाव असेल, निप्पाणी असेल या सगळ्या भागाकडे जाणारी एसटी सेवा ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो त्यामुळे बेळगावकडे जाणाऱ्या किंवा कर्नाटककडे जाणारा जो फलाट आहे तो आपल्याला पूर्णतः रिकामा दिसतोय। तर दुसरीकडे बेळगावच्या दिशेने जे काही जाणारे प्रवासी होते त्यांना या ठिकाणी सकाळपासून ताटकळत बसावं लागल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते। त्यामुळे जो काही हा वाद सुरू झाला आहे त्याचा त्रास आता विनाकारण या सगळ्या प्रवाशांना देखील बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता या सगळ्या प्रकरणावरून राजकारण देखील तापायला लागलंय, कारण शिवसेना ठाकरे गटानं मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर कर्नाटक आगाराची बस जर या ठिकाणी दिसली तर त्याला लक्ष्य करण्याचा इशारा देखील दिलेला आहे आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची चिन्ह आहेत ते निर्माण झालेले आहेत। खरं तर काल दुपारी बेळगावमध्ये काही तरुण बसमधून प्रवास करत होते आणि त्यावेळी कर्नाटक आगाराच्या बस मधील वाहकाला तिथल्या काही तरुणांनी मराठी येतं का अशा पद्धतीचा सवाल विचारला। त्यावरून काही वाद निर्माण झाला आणि त्याचेच पडसाद म्हणून कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी रात्री मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील किंवा मध्यवर्ती बस स्थानकाच्या एसटीला लक्ष केलं, चालकाला देखील लक्ष केलं आणि त्याचेच पडसाद आता कुठेतरी उमटायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। हा सगळा पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटल्यानंतर त्याचा त्रास मात्र आता प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। खरं तर आता ही बस सेवा कधी पूर्ववत होणार याची शाश्वती नाही, कारण परिस्थिती पाहून हा सगळा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यामुळे तुर्तास तरी कोल्हापुरातून बेळगाव असेल किंवा कर्नाटककडे जाणारी सर्व एसटी सेवा ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।